बघा नेक्स्ट आपण बघतोय ब्रांचिंग स्टेटमेंट. आता ब्रांचिंग स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट म्हणजे काय, ते जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करत असता तेव्हा प्रोग्रामिंगला जे तुम्ही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा प्रोग्रामिंगमध्ये जो काही कोड लिहित असता त्याला काय म्हटलं जातं तर स्टेटमेंट म्हटलं जातं. मग हे स्टेटमेंट तुम्ही सिक्वेन्शियली किंवा त्या स्टेटमेंटमध्ये ठराविक कंडिशन देता. म्हणजे फॉर एक्झाम्पल पास आहे का फेल आहे ते चेक करायचं असेल तर आपण काय करतो, 40पेक्षा जर जास्त मार्क्स असतील तर तो पास, म्हणजे 40पेक्षा जास्त मार्क, हे काय झाली तुमची कंडिशन झाली. मग हे कंडिशन्स तुम्ही देताय का काय ह्याच्यावरून काय केलं जातं तर तुमचे स्टेटमेंट्स हे तुम्ही राईट करता किंवा तुमचा प्रोग्राम हा तुम्ही राईट करता. आणि हे जे स्टेटमेंट्स हँडल करायचे असतील तर तुम्हाला फ्लो कंट्रोल, म्हणजे जे आपण फ्लो चार्ट बघितलेला आहे ते फ्लो चार्ट काय करावे लागतात तर हे जर तुम्हाला हँडल करायचं असेल किंवा ह्या टाईपचे जर स्टेटमेंट्स तुम्हाला हँडल करायचे असतील तर त्याच्यासाठी फ्लो कंट्रोल्स रिक्वायर्ड असतो. म्हणजे तुम्हाला त्या स्टेटमेंटचा फ्लो हा तुम्हाला काय करायचा असतो सांगायचा असतो. आणि तो फ्लो कंट्रोल म्हणजेच काय असतो तर तुमचे कंट्रोल स्टेटमेंट्स असतात. कंट्रोल स्टेटमेंट्स हे काय केले जातात तर तुमची कंडिशन किंवा तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे तुम्हाला जसं पाहिजे तसं कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कंट्रोल स्टेटमेंट्स यूज करू शकता. कंट्रोल स्टेटमेंटमध्ये 3 टाईप्स येतात, ब्रांचिंग, लूपिंग आणि जम्पिंग. त्याच्यातलं आपण फर्स्ट बघतोय ब्रांचिंग. ब्रांचिंगमध्ये पहिल्यांदा येतं वेगवेगळे टाईप्स येतात. इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंटमध्ये परत 4 टाईप्स येतात. सिंपल इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, नेस्टेड इफ स्टेटमेंट आणि एल्स इफ लॅडर स्टेटमेंट. आता त्याच्यामधलं फर्स्ट बघतोय इफ स्टेटमेंट. आता इफ स्टेटमेंट म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये फक्त सिंगल कंडिशन हँडल केली जाते आणि त्या सिंगल कंडिशनवरून ग्रुप ऑफ स्टेटमेंट हा काय केला जातो एक्झिक्यूट केला जातो, त्याला म्हटलं जातं इफ स्टेटमेंट. ही जी कंडिशन आहे ही कंडिशन ट्रू असते किंवा फॉल्स असते. जेव्हा तुम्हाला एकच कंडिशन स्टेटमेंटमध्ये येते तेव्हा तुम्ही काय करू शकता सिंगल इफ स्टेटमेंट यूज करू शकता. मग इफ ब्रॅकेटमध्ये तुमची जी काही कंडिशन असेल ती कंडिशन आणि खाली तुमचे स्टेटमेंट जी कंडिशन ट्रू असल्यावर तुम्ही राईट करणार आहे ती. आता इथं फ्लो डायग्राम किंवा फ्लो कंट्रोल कसं असणार आहे बघा तर आपण फ्लोचार्ट बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये डायमंडमध्ये आपली जी कंडिशन असेल ती कंडिशन लिहायची. जर ती कंडिशन ट्रू असेल तर तुमचा जो काही कोड असेल तो कोड तिथं त्या ब्रॅकेटमध्ये सिंपल रेक्टँगलमध्ये राईट करायचा आणि परत स्टॉप करायचा आणि कंडिशन फॉल्स करायची. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं दिलेलं आहे. आता आपण इथं काय केलेलं आहे तर बघा हेडर फाईल. प्रोग्राम कसा राईट करायचा आपण बघितलं. पहिल्यांदा काय असते तुमची हेडर फाईल. हेडर फाईलमध्ये परत असतं मेन मेथड. त्याला डेटा टाईप रिटर्न टाईप दिलेला आहे इंटिजर. हा काय म्हणायचा रिटर्न टाईप. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए नावाचा. डेटा टाईप त्याला दिलेला आहे इंटिजर. ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. डेटा टाईप कसा किंवा व्हेरिएबल कसा क्रिएट करायचा. मग एला आपण जी व्हॅल्यू दिलेली आहे त्या एला आपण जी व्हॅल्यू दिलेली आहे ए ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 10 आहे. मग इथं आपण कंडिशन घेतलेली आहे
इथं बघा आपण ए व्हेरिएबल घेतलेला आहे, एला व्हॅल्यू आपण दिलेली आहे 10. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची, चेक करायची, कंडिशन द्यायची की ही व्हॅल्यू 20पेक्षा लेस आहे का नाही ते. ओके, मग आता ही आपली कंडिशन झाली. इथं कंडिशन दिली, आपण ऑपरेटर यूज केलं बघा, कंडिशनल ऑपरेटर. कंडिशन काय दिला, ए इज लेस दॅन 20. एला व्हॅल्यू किती दिले, 10. इफ ए इज लेस दॅन 20. आता ह्याची जी कंडिशन आहे ही कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला जे स्टेटमेंट लिहायचं आहे ते स्टेटमेंट तुम्ही काय करायचं, तर ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये राईट करायचं. प्रिंटएफ ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये काय मला स्टेटमेंट लिहायचं, डिस्प्ले करायचे, तर ए इज लेस दॅन 20, डबल कोट कम्प्लीट, सेमिकॉलन. बॅकस्लॅश एन कशासाठी यूज करतो, तर न्यू लाईनला जर तुम्हाला स्टेटमेंट डिस्प्ले करायचं असेल तर. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर प्रिंटएफ स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये व्हॅल्यू ऑफ ए इज, परत एची व्हॅल्यू किती आहे ती पण मला डिस्प्ले करायची, म्हणून मी स्टेटमेंट लिहिलं व्हॅल्यू ऑफ ए इज. परत पर्सेंटी हे काय यूज केलंय आपण, कंट्रोल कॅरेक्टर, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे म्हणून. परत बॅकस्लॅश एन कॉमा ए आणि इथं सेमिकॉलन, रिटर्न 0. हे असं जनरली प्रोग्राम असतो. आता जेव्हा तुम्ही हा कोड राईट कराल आणि एक्झिक्यूट कराल म्हणजे रन कराल तेव्हा तुम्हाला रिझल्ट काय डिस्प्ले येणार, तर ए इज लेस दॅन 20. बरोबर आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे, 10. मध्ये हा हे 20पेक्षा लेस आहे म्हणजे बरोबर आहे, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. आणि व्हॅल्यू इथं आपण ह्या स्टेटमेंटनं डिस्प्ले केलं, व्हॅल्यू ऑफ ए इज किती आहे, 10. मग ते 10 पण तुम्हाला डिस्प्ले होणार, हे असं आउटपुट डिस्प्ले होणार. हे झालं तुमचं इफ स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा प्रोग्राम राईट करता तेव्हा तो प्रोग्राम राईट केल्यानंतर तुम्ही ज्या सिक्वेन्सनी स्टेटमेंट ते लिहिता त्या स्टेटमेंटचा कंट्रोल हा मेंटेन करण्यासाठी किंवा त्याचा जो फ्लो असेल तो फ्लो कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे स्टेटमेंट्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यामध्ये 3 टाईपचे स्टेटमेंट येतात, ब्रांचिंग, लूपिंग आणि जम्प. ब्रांचिंग स्टेटमेंटमध्ये आता आपण बघतोय पहिलं इफ स्टेटमेंट. हे इफ स्टेटमेंटमध्ये तुम्ही एका वेळेला एकच कंडिशन चेक करू शकता. मग ह्याच्यामध्ये जर कंडिशन ट्रू असेल तर त्याचा जो ब्लॉक असेल तो ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि फॉल्स असेल तर त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडता. आता हा जो प्रोग्राम आहे ह्या प्रोग्राममध्ये आपण काय केलेलं आहे, तर एक व्हेरिएबल घेतलेला आहे. तुम्हाला व्हेरिएबल, डेटा टाईप ह्या कन्सेप्ट माहीत असायला पाहिजेत. एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन केलेली आहे ए इज इक्वल टू 10. मग आता मला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू 20पेक्षा मोठी आहे का लहान आहे ही कम्पेअर करायचं आहे. मग ते कम्पेअर करण्यासाठी आपण जे ऑपरेटर शिकलो त्यातला रिलेशनल ऑपरेटर, रिलेशनशिप बघायची आपल्याला, लेस दॅन, ग्रेटर दॅन, ते ऑपरेटर यूज करायचं आहे. मग त्या ऑपरेटर यूज करायला मला काय करावं लागणार, तर कंडिशन द्यावी लागणार. कंडिशन काय देणार, इफ ए इज लेस दॅन 20. ही कंडिशन आहे माझी. जर ही कंडिशन ट्रू असेल, खरी असेल, तर मला काहीतरी डिस्प्ले करायला पाहिजे, त्याच्याशिवाय मला कसं कळणार कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणून मी स्टेटमेंट लिहिलं ए इज लेस दॅन 20. मग हे स्टेटमेंट आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण इनपुट आउटपुट फंक्शन्स बघितलेले आहेत, स्कॅनएफ आणि प्रिंटएफ. मग आता आपल्याला आउटपुट म्हणून डिस्प्ले करायचं आहे म्हणून आउटपुट फंक्शन कुठलं आहे, प्रिंटएफ, ते यूज करायचं. प्रत्येक स्टेटमेंट एंड करताना आपल्याला काय यूज करावं लागतं, सेमिकॉलन. तसं इथं सेमिकॉलन यूज केलं. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर प्रिंटएफ, प्रिंटएफमध्ये परत डबल कोटमध्ये एची तुमची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायची आहे. मग ते डिस्प्ले करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, तर कंट्रोल कॅरेक्टर किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतोय. त्यालाच म्हटलं जातं कंट्रोल कॅरेक्टर. मग हे फॉर्मॅट स्पेसिफायर तुमच्या डेटा टाईपवरती डिपेंड असतात. मग इंटिजर डेटा टाईप आहे त्यामुळे इथं काय यूज करावं लागणार, %t, आणि व्हॅल्यू डिस्प्ले करायचे त्यामुळं त्या व्हेरिएबलचं नाव. ओके, समजलं इफ स्टेटमेंट. आता नेक्स्ट आहे इफ एल्स स्टेटमेंट. आता इफ एल्स स्टेटमेंटमध्ये काय असतं, तर सिंगल कंडिशन असते. मगाशी आपण इफमध्ये बघितली तशीच, फक्त ह्याच्यामध्ये 2 ब्लॉक असतात. एक ट्रू ब्लॉक असतो आणि एक फॉल्स ब्लॉक असतो. ट्रू ब्लॉक म्हणजे कधी एक्झिक्यूट होतो, कंडिशन ट्रू असेल तर, आणि फॉल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, जर कंडिशन फॉल्स असेल तर. आधीच्या प्रोग्राममध्ये इफमध्ये फक्त ट्रू ब्लॉक होता, त्यामुळे कंडिशन जर ट्रू असेल तर ते एक्झिक्युशन होत होतं, फॉल्सला एक्झिक्युशन नाही, डायरेक्ट टर्मिनेशन होत होतं. आता बघायचं काय आहे सिंटॅक्स, इफ ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन किंवा
फक्त आपण काय मेन्शन करायची, कंडिशन. कर्ली ब्रॅकेटमध्ये जे स्टेटमेंट तुम्ही राईट कराल ते स्टेटमेंट ट्रू असेल तर, एल्स तुमचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर. जर कंडिशन ट्रू असेल तर काय स्टेटमेंट असेल आणि नसेल तर काय स्टेटमेंट असेल ते. आता इथं दिलेलं आहे बघा फ्लो डायग्राम काय आहे. तर पहिल्यांदा कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन जर ट्रू असेल तर इफचा कोड आणि ती कंडिशन जर फॉल्स असेल तर एल्सचा कोड. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम राईट केलेला आहे, नंबर इव्हन आहे का ऑड, सम आहे का विषम आहे. मग आता सम आणि विषम आपण हे कशावरनं ठरवतो, जर त्या नंबरला दोन्ही भाग जात असेल म्हणजे बाकी जर 0 येत असेल तर तो नंबर काय असतो, इव्हन म्हणजे सम नंबर असतो. आणि जर त्याच्यातनं बाकी राहत असेल तर तो नंबर काय असतो, ऑड नंबर असतो. हे आपलं लॉजिक आहे. आधी तुम्हाला ते लॉजिक माहीत असायला पाहिजे, जो प्रोग्राम तुम्ही राईट करताय त्याचं लॉजिक माहीत असायला पाहिजे. आता इव्हन ऑडचं लॉजिक तुम्हाला समजलंय. तर आता पहिल्यांदा काय करायचं आपण, तर प्रोग्राम राईट करायचं. प्रोग्राम राईट करताना काय करावं लागणार, तुम्हाला एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज केली n = 1. आता इथं काय करायचं आहे, तर नंबर एंटर करून घ्यायचं. आता नंबर एंटर करून घ्यायचा आहे म्हणजे कीबोर्ड थ्रू द्यायचं आहे, म्हणून त्याला इनपुट फंक्शन कुठलं यूज करावं लागणार, स्कॅनएफ. स्कॅनएफ ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर %d, इंटिजर व्हॅल्यू आहे त्यामुळे %d, डबल कोट कंप्लीट, कॉमा. आता इथं एम्परसँड यूज करायचं. एम्परसँड म्हणजे अँड यूज करायचं आहे कारण इथं आपल्याला ॲड्रेस लागतो. तो ॲड्रेस एम्परसँड असेल तरच येतो. ॲड्रेसवरून आपण तो व्हेरिएबल परत यूज करणार आहे म्हणून. कारण प्रिंटएफला आपल्याला ॲड्रेस नको असतो, प्रिंटएफला आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असते आणि स्कॅनएफला आपल्याला ॲड्रेस पाहिजे असतो. म्हणून स्कॅनएफला एम्परसँड अँड यूज करायचं आणि प्रिंटएफला यूज करायचं नाही. परत एम्परसँड n. इथं काय होणार, तुमच्याकडं एक व्हॅल्यू रीड करून घेतली जाणार. इफ आता कंडिशन आल्या बघा, ब्रॅकेटमध्ये कंडिशन आहे n म्हणजे तुम्ही जो नंबर दिलेला आहे तो, त्यानंतर मॉड हा ऑपरेटर यूज केलेला आहे, मॉड 2. मॉड ऑपरेटर कशासाठी यूज केला, तर रिमाइंडर आपल्याला चेक करायचा आहे. रिमाइंडर जर 0 असेल तर, म्हणून मॉड 2. आता हा असाइनमेंट ऑपरेटर आहे, डबल इक्वल हा असाइनमेंट ऑपरेटर आहे. हा काय करतो, तर चेक करतो लेफ्टची व्हॅल्यू आणि राईटची व्हॅल्यू इक्वल आहे का ते. मग n मॉड 2 केल्यावर जर 0 येत असेल तर ते 0 आणि इकडचं 0 हे जर इक्वल असेल तर तुम्हाला काय स्क्रीनला डिस्प्ले होणार, दिस इज इव्हन नंबर. मग हे डिस्प्ले करण्यासाठी परत स्टेटमेंट यूज केलेलं आहे प्रिंटएफ, कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा झाला तुमचा ट्रूचा ब्लॉक. त्यानंतर आता आहे फॉल्सचा ब्लॉक. फॉल्सचा ब्लॉक म्हणजे जर नंबर इव्हन नसेल तर तो ऑब्व्हियसली काय असणार आहे, ऑड असणार आहे. मग एल्स काय असणार आहे, दिस इज ऑड नंबर. त्यानंतर गेट फंक्शन यूज केलेलं आहे. हे काय करतं, तुमच्या आउटपुटची विंडो तुम्हाला कॉन्स्टंट डिस्प्ले करते. इथं आता 2 हेडर फाईल यूज केल्यात बघा, stdio.h आणि conio.h. हे stdio.h प्रिंटएफ आणि स्कॅनएफला सपोर्ट करतं, conio.h हे क्लिअर स्क्रीन फंक्शनला सपोर्ट करतं. क्लिअर स्क्रीन फंक्शन काय करतं, तर आधीचं आउटपुट विंडो जी असेल ती क्लिअर करून रिसेंट प्रोग्रामची फक्त तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करतं. आता इथं आउटपुट हे काय केलेलं आहे बघा, पहिल्यांदा तुम्हाला स्टेटमेंट डिस्प्ले होईल, एंटर नंबर. मी नंबर एंटर केला 4. ठीक आहे, 4ला 2 भाग घालवलेला आहे. त्यानंतर किती बाकी येते, 0. 0 = 0 त्यामुळे तो काय झाला, इव्हन नंबर. समजलं. इफ स्टेटमेंटमध्ये एक कंडिशन होते, ती कंडिशन ट्रू असेल तर काय स्टेटमेंट असतील ते एक्झिक्यूट होतात. आणि इफ एल्समध्ये काय होतं, तर ट्रू असेल तरचा ब्लॉक असतो आणि फॉल्स असेल तरचा ब्लॉक असतो. असे 2 ब्लॉक असतात. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे नेस्टेड इफ स्टेटमेंट. नेस्टेड इफ स्टेटमेंट म्हणजे काय, तर एका इफ स्टेटमेंटमध्ये दुसरं इफ स्टेटमेंट असतं. म्हणजे पहिली कंडिशन ट्रू असेल तर त्याचबरोबर अजून एखादी कंडिशन जर तुम्हाला चेक करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, नेस्टेड इफ स्टेटमेंट. एकापेक्षा जास्त इफ स्टेटमेंट. याचा सिंटॅक्स बघा, इफ पहिली कंडिशन, ही कंडिशन जर ट्रू असेल तर दुसरी कंडिशन चेक केली जाणार आणि ह्या दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तर तुमचं स्टेटमेंट पहिलं एक्झिक्यूट होणार. जर पहिली ट्रू असेल दुसरी फॉल्स असेल तर तुम्हाला जर स्टेटमेंट एखादं एक्झिक्यूट करायचं असेल तर ते स्टेटमेंट 2 मध्ये येणार आणि जर ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर स्टेटमेंट 3 येणार.
आता एक्झाम्पल बघूया आपण म्हणजे लक्षात येईल. पहिल्यांदा आपण एक व्हेरिएबल घेतला नम, त्याची व्हॅल्यू त्याला दिली 1. आता ही एक व्हॅल्यू मला कम्पेअर करायची. मग इफ नम, इथं व्हॅल्यू काय दिलेली आहे, नम लेस दॅन 10. ओके, आता नम लेस दॅन 10 आहे का, आहे. 1 लेस दॅन 10 आहे ना. मग ही कंडिशन चेक केली जाणार. ही कंडिशन ट्रू झाली. त्यानंतर परत ती दुसरी कंडिशन चेक करणार. काय कंडिशन चेक करणार, नम इक्वल टू डबल इक्वल टू 1. मग नमला इथं आपली व्हॅल्यू काय आहे, 1. 1 इक्वल टू 1 कंडिशन ट्रू आहे का, आहे. म्हणजे पहिली कंडिशन नम लेस दॅन 10 ही पण ट्रू आहे आणि नम इक्वल टू 1 ही पण ट्रू आहे. दोन्ही ट्रू आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रिंटएफला काय स्टेटमेंट आउटपुटला काय डिस्प्ले होणार, द व्हॅल्यू इज. आता इथं आपण काय करणार आहे, द व्हॅल्यू इज, परत इथं कंट्रोल कॅरेक्टर फॉर्मॅट स्पेसिफायर यूज कुठला करणार, आता डेटा टाईप इंटिजर आहे म्हटलं %d \n न्यू लाईनला घ्यायचा आहे म्हणून डबल कोट कम्प्लीट कॉमा आणि नम. इथं एम्परसँड यूज करायचा नाही कारण प्रिंटएफला आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असते आणि स्कॅनएफला ॲड्रेस पाहिजे असतो म्हणून तिथं एम्परसँड म्हणजे अँड यूज करायचं. मग इथं तुम्हाला आउटपुट काय डिस्प्ले होणार, द व्हॅल्यू इज 1. ठीक आहे. एल्स म्हणजे आता तुमची व्हॅल्यू 1 तुम्ही इथं दिला, पण जर सपोज इथं तुम्ही दुसरी व्हॅल्यू दिलेली असेल, कुठली व्हॅल्यू दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल 2 दिलेली असेल, तर सेकंडची कंडिशन आहे 2 इक्वल टू 1 इक्वल टू 1 ही कंडिशन ट्रू होणार आहे का, नाही होणार. बरोबर आहे. मग त्यामुळे ही कंडिशन काय झाली, फॉल्स, चुकीची झाली. मग मला स्टेटमेंट जर डिस्प्ले करायचं असेल तर माझं स्टेटमेंट काय असणार, ऑब्व्हियसली ती व्हॅल्यू 1 नाही म्हणजे 1 पेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणून मी इथं काय केलं स्टेटमेंट, द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. इथं एल्सचा पार्ट संपलाय. समजलं. आणि त्यानंतर ही पहिली जी कंडिशन आहे ही कंडिशन पण संपली. ओके, कुठली कंडिशन संपली, नम इक्वल टू 1 ही कंडिशन पण इथं संपली. एल्स, आता ही कंडिशन ती व्हॅल्यू 1 पण नाहीये आणि 1 पेक्षा ग्रेटर पण नाहीये. ठीक आहे. मग ती व्हॅल्यू जर 10 पेक्षा ग्रेटर असेल तर म्हणून इथं मी एल्स पार्ट अजून एक घेतलेला आहे, द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 10. ओके, आणि त्याच्यानंतर रिटर्न 0. म्हणजे बघा पहिल्यांदा एक्झिक्युशन होताना पहिल्यांदा आपण 1 व्हॅल्यू इनिशियलाइज केली म्हणजे परत इथं काय होणार, एक्झिक्यूट होताना प्रोग्राम 1 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. त्याच्यानंतर नम इक्वल टू 1 म्हणजे 1 इक्वल टू 1 कंडिशन ट्रू आहे त्यामुळे हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. पण जर सपोज इथं 12 असतं तर तुमची पहिली कंडिशन काय झाली असती, फॉल्स झाली असती. बरोबर आहे. लेस दॅन 10 आहे का, नाही. इक्वल टू 1 आहे का, ही तर आत जाणारच नाही. पहिलीच कंडिशन फॉल्स झाली तर तो आत जाणार नाही. इथंच काय करणार, नमची व्हॅल्यू जर 12 आहे तर मग तो डायरेक्ट कुठे येणार, इथे येणार. द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 10 हे तुम्हाला डिस्प्ले होणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एलसीफ लॅडर. एलसीफ लॅडर मध्ये काय केलं जातं तर मल्टिपल डिसिजन्स हे इन्व्हॉल्व केले जातात. आता ह्याच्यामध्ये मल्टिपल डिसिजन्स जेव्हा इन्व्हॉल्व होतात तेव्हा प्रत्येक एल्स आणि प्रत्येक इफ ह्याला काय असतो, एलसीफ पार्ट असतो. म्हणजे प्रत्येक इफला एल्स हा असतो. कंडिशन्स ज्या आहेत त्या टॉप टू बॉटम एक्झिक्यूट होत असतात. जसजशा कंडिशन्स ह्या ट्रू होतात तसं त्याचे जे स्टेटमेंट त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात आणि कंट्रोल जो आहे तो कंट्रोल लास्टचे जे स्टेटमेंट एक्स आहे शेवटचं तिथं काय होतं, ट्रान्सफर केला जातो. आणि जेव्हा कुठलंच कंडिशन ट्रू नसते तेव्हा हे जे स्टेटमेंट असेल हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. ठीक आहे. मल्टिपल डिसिजन्स असतात, मल्टिपल कंडिशन्स ह्याच्यामध्ये चेक केल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता इथं दिलेलं आहे बघा, सिंटॅक्स दिलेला आहे, इफ टेक्स्ट एक्सप्रेशन म्हणजे तुमची कंडिशन 1 ही जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होणार. एल्स इफ ही जर नसेल तर सेकंड कंडिशन टेक्स्ट एक्सप्रेशन 2 ही जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 2.
जर नसेल तर परत कुठली कंडिशन चेक करणार, एक्सप्रेशन 3 ची चेक करणार. हे ट्रू आहे का बघणार, असेल तर स्टेटमेंट 3, नसेल तर परतची कंडिशन चेक करणार. अशा तुम्ही मल्टिपल अप टू n कितीही कंडिशन्स ह्याच्यामध्ये राईट करू शकता. आणि जर ह्याच्यातली कुठलीच कंडिशन ट्रू नसेल तर मला एखादं तरी पण स्टेटमेंट डिस्प्ले करायचं असेल तर ते स्टेटमेंट असणार आहे डिफॉल्ट स्टेटमेंट. ते कुठलीच कंडिशन जर मॅच झाली नाही तरी ते स्टेटमेंट तुम्हाला काय होणार, डिस्प्ले होणार. आता बघा प्रोग्राम बघा. पहिला आपण मार्क्स नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे, इंटिजर मार्क्स. आता हेडर फाईल आणि मेन मेथड प्रत्येक वेळेला सांगत बसत नाही, तुमच्याही लक्षात आला असेल. हेडर फाईल यूज करायची stdio.h conio.h. stdio.h मध्ये printf scanf फंक्शन असतात, conio मध्ये क्लिअर स्क्रीन फंक्शन असतं. मेन मेथड घेतली, त्या मेन मेथडमध्ये ऑब्जेक्ट घेतलेला आहे मार्क्सचा. ठीक आहे, व्हेरिएबल घेतले मार्क्स. मार्क्सची व्हॅल्यू किती आहे माझ्या, 83 आहे. आता 83 म्हटलं मला काय आहे, फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, पास क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, काय आहे ते मला बघायचं. मग कंडिशन द्यायला लागणार ना, म्हणून मी इथं इफ कंडिशन यूज केला. इफ मार्क्स ग्रेटर दॅन 75, मार्क्स हे 75 पेक्षा ग्रेटर आहेत का, असतील तर काय प्रिंट करायचं, फर्स्ट क्लास. ठीक आहे, इथं तुमचं पहिली कंडिशन झालेली आहे म्हणून कर्ली ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे. जर नसेल तर मार्क्स हे 65 पेक्षा ग्रेटर आहेत का, असतील तर कुठला क्लास असणार आहे, सेकंड क्लास, प्रिंटफ सेकंड क्लास. परत ही कंडिशन इथं संपली. जर 75 पण नसेल, 65 पण नसतील तर मार्क्स 55 पेक्षा ग्रेटर आहेत का, असतील तर थर्ड क्लास, नसतील तर फोर्थ क्लास. कळालं. पण इथं आपली मार्क्सची व्हॅल्यू काय आहे, 83, म्हणजे पहिली कंडिशन ट्रू होते, त्यामुळे पहिल्या कंडिशन मध्ये काय आउटपुट असणार आहे, फर्स्ट क्लास. मग ते फर्स्ट क्लास तुम्हाला डिस्प्ले होणार. कळालं. त्यानंतर नेक्स्ट लास्ट आहे स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट हे इक्वल टू एल्सिफ लॅडर आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं, एल्सिफ लॅडर मध्ये जरी तुमची पहिली कंडिशन ट्रू झाली तरी पण तुमचा प्रोग्रामचा जो कंट्रोल असतो तो कंट्रोल बाकीच्या कंडिशन्समध्ये पण जातो आणि पूर्ण तुमच्या प्रोग्राममधले स्टेटमेंट एक्झिक्यूट करून झाल्यानंतर शेवटी त्याच्यामधून काय करतो तर बाहेर पडतो. कळलं का. तसंच स्विच स्टेटमेंटमध्ये काय होतं तर कंडिशन ट्रू झाली ना तर लगेच तुम्ही काय होता प्रोग्राममधून बाहेर पडता, ब्रेक होतो लगेच, तुम्ही दुसऱ्या कंडिशनकडे तो बघतच नाही. हा डिफरन्स आहे. आता स्विच स्टेटमेंटमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक तुम्ही जे केस दिलेले असते त्याच्याबरोबर ती व्हॅल्यू काय केली जाते, कम्पेअर केली जाते. आता जेव्हा तुम्ही स्विच स्टेटमेंट राईट करता तेव्हा त्याच्यामध्ये कुठले कुठले रूल्स यूज केले जातात, तर जेव्हा तुम्ही स्विच स्टेटमेंटमध्ये एखादी कंडिशन द्याल तेव्हा त्याच्यामध्ये काय करावं लागतं तर जो तुम्ही टाईप स्पेसिफाय केलेला असतो तो टाईप इंटिग्रल किंवा इन्युमरेटेड टाईप असायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर ऑफ केसेस ज्या असतील तर त्या नंबर ऑफ केसेस लिहिताना तुम्हाला केस 1 असं लिहून झालं की त्याच्या पुढे काय यायला पाहिजे, कोलन यायला पाहिजे, म्हणजे डबल डॉट यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक केसला कॉन्स्टंट एक्सप्रेशन असायला पाहिजे आणि तो जो डेटा टाईप असेल तो डेटा टाईप आपण व्हेरिएबल क्रिएट करताना जो देईल तोच असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे जेव्हा व्हेरिएबलची व्हॅल्यू ही केसच्या व्हॅल्यूच्या इक्वल येईल तेव्हा तुम्हाला काय यूज करावं लागणार तर ब्रेक स्टेटमेंट त्याच्यामध्ये असायला पाहिजे, तरच तुमचा कंट्रोल ती व्हॅल्यू झाल्यानंतर स्टॉप होणार. ओके, आता सांगितलं ते जेव्हा ब्रेक स्टेटमेंट हे जेव्हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे ब्रेक स्टेटमेंटला येईल तेव्हा स्विच टर्मिनेट होतो आणि जो कंट्रोल फ्लो आहे तो काय होतो नेक्स्ट लाईनला येतो. प्रत्येक केसमध्ये तुम्हाला काय यूज करावं लागतं, ब्रेक स्टेटमेंट यूज करावं लागतं. जर ब्रेक अपियर नाही झालं तर पुढच्या ज्या केसेस आहेत जोपर्यंत त्याला ब्रेक मिळत नाही तोपर्यंत काय करतो कंट्रोल फ्लो तसाच राहतो. त्याच्यानंतर स्विच केस स्टेटमेंटला ऑप्शनल डिफॉल्ट केस पाहिजे, म्हणजे वरची कुठलीच कंडिशन जर मॅच झाली नाही तर कुठलं तरी एक डिफॉल्ट स्टेटमेंट हे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. ओके, एक्झाम्पल बघायचं काय आहे तर स्विच
हां, ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन, तुम्हाला जे काही कंडिशन द्यायची असेल ती कंडिशन. केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1, मग इथं तुम्ही केस काहीही द्या. हां, केस हा कीवर्ड यूज करायचा आणि त्याच्या पुढे कॉन्स्टंट एक्सप्रेशन. मग ही कॉन्स्टंट एक्सप्रेशन तुम्ही इंटिजर किंवा कॅरेक्टर जे काय तुम्हाला द्यायचं असेल ते देऊ शकता. त्याच्यानंतर कोलन आणि त्याच्याशी जी स्टेटमेंट असोसिएटेड असतील ते स्टेटमेंट त्याच्यामध्ये राईट करायचे. ओके, आणि हे खाली अशा तुम्ही मल्टिपल केसेस लिहायच्या आणि खाली असणार आहे ती तुमची कुठली असणार आहे, डिफॉल्ट केस असणार आहे. डिफॉल्ट केसमध्ये तुमचं जे स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार जर वरची कुठलीच कंडिशन मॅच झाली नाही तर. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलमध्ये आपण जे घेतलेलं आहे तर वोवेल कॅरेक्टर आहे का नाही, म्हणजे स्वर व्यंजन आपण बघितलेले आहेत त्याच्यातली व्यंजन हे वोवेल म्हणजे वोवेल आहेत का नाही, जे कॅरेक्टर आपण देतोय ते बघायचं. हां, मग आता याच्यासाठी आपल्याला कॅरेक्टर रीड करून घ्यावे लागणार. त्यामुळं डेटा टाईप कुठला येणार, कॅर CH. प्रिंटएफनं कॅरेक्टर रीड करून घ्यायचं म्हणजे कीबोर्डनं आपण ते कॅरेक्टर द्यायचं. मग स्कॅनएफनं इथं तुम्हाला काय यूज करावं लागणार तर कंट्रोल कॅरेक्टर किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर. कंट्रोल कॅरेक्टर आता कॅरेक्टरसाठी काय आहे %C, आता ते आपण रीड करून घेणार आहे म्हणून $CH. आता स्विच CH म्हणजे काय होणार, CHला तुम्ही जी व्हॅल्यू दिलेली असेल ती ह्या स्विचला पास होणार. त्यानंतर तो कशात जाणार, प्रत्येक कंडिशन चेक करणार. आता तुम्ही देताना कॅपिटल कॅरेक्टर पण देऊ शकता आणि स्मॉल कॅरेक्टर पण देऊ शकता. AEIOU हे आपले हे आहेत, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये व्यंजन आहेत. मग आता ह्याच्यामध्ये कॅपिटल आणि स्मॉल ह्या दोन्ही केसेस तुम्हाला काय करावं लागणार, स्पेसिफाय करावं लागणार. जेव्हा तुम्ही कॅरेक्टर देत असता तेव्हा ते सिंगल कोटमध्ये मेन्शन करायचं. जर इथं नंबर दिला 1 2 3 केस 1 केस 2 केस 3 तर इथं सिंपल केस 1 लिहायचं, इथं सिंगल कोट लिहायचा नाही. आता माझं काय आहे, कॅरेक्टर आहे म्हणून मी इथं राईट करताना काय राईट केलेलं आहे तर सिंगल कोट केस सिंगल कोट A कोलन, त्याच्यानंतर केस कॅपिटल A. ह्या दोन्ही केस जर ट्रू झाला तर प्रिंटएफला मला काय होणार तर A इज वोवेल. आणि त्याच्या पुढं कॅरेक्टर म्हणजे CH ची जी व्हॅल्यू असेल स्मॉल A कॅपिटल A जी काय तुम्ही दिलेली असेल ती लिहायची आणि त्याच्यानंतर काय होणार, ब्रेक होणार. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट केस असणार आहे E. E मध्ये पण सेम येणार, कॅपिटल E आणि स्मॉल E जी व्हॅल्यू तुम्ही द्याल ती वोवेल आहे का बघितली जाणार, ब्रेक होणार. त्याच्यानंतर I O आणि U. आता जेव्हा तुम्ही व्हॅल्यू द्याल, आता सपोज मी F दिली तर पहिल्यांदा बघणार ते A आहे का, A नाहीये म्हटल्यावर E कडे जाणार, E पण नाहीये, I आहे का नाही, परत O आहे का नाही, U आहे का नाही. म्हणजे जोपर्यंत त्याला कंडिशन मॅच होत नाही किंवा ती व्हॅल्यू ती आहे ती समजत नाही तोपर्यंत तो करणार. ठीक आहे, मग A नाही, E नाही, I नाही, O नाही, U नाही, मग ह्याचा अर्थ काय असणार आहे, तो वोवेल कॅरेक्टर नाही. ठीक आहे, मग त्यामुळं हे डिफॉल्ट स्टेटमेंट तुम्हाला काय आउटपुट डिस्प्ले करणार, F इज नॉट वोवेल. आता जर सपोज मी A दिलं तर माझी कंडिशन इथं चेक होणार आणि डायरेक्टली मी प्रोग्राममधून बाहेर पडणार आणि तेवढंच आउटपुट मला डिस्प्ले होणार. पण इथं LC फ्लॅडरमध्ये काय होतं तर जरी तुमची पहिली कंडिशन ट्रू झाली तर आपण ब्रेक यूज करत नाही, त्यामुळे काय होतं तर खालच्या पार्टमध्ये सुद्धा ती व्हॅल्यू पास केली जाते. हा डिफरन्स आहे. LC फ्लॅडरमध्ये प्रत्येक कंडिशन चेक होते आणि स्विचमध्ये ती मॅच झाली की लगेच काय केली जातं, बाहेर पडलं जातं. समजलं स्टेटमेंट काय आहेत. अजून याचे प्रोग्राम्स राईट करायचे आहेत जे प्रॅक्टिस होईल तुमचं.